आत्तापर्यंत ज्या ज्या विषयावर चर्चा झाली त्या त्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे. कधीतरी झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून प्रेस कॉन्फरन्स संपली पाहिजे अशी माझी विनंती आहे. त्यामुळं तुम्ही जो विषय सांगितलेला आहे त्याचं तपासून बघू आणि काय अडचणी आहेत त्याच्यावर मार्ग. एका अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी दिली, तुझा हातपाय तोडण्याचा दावा केलेला त्या ऑडिओ क्लिपमध्ये, आणि राम सातपुते असं म्हणतात की बीडीओच्या समोर जे आहे त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे. नाही, तो विषय खूप गंभीर आहे. त्या अधिकाऱ्याला मारहाण झालेली आहे, दार लावून त्याला मारहाण केलेली आहे. त्याला जी धमकी दिलेली आहे ती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे, आपण ऐकलेली आहे. मी पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत की संबंधित त्याच्यामध्ये जो जो दोषी आहे त्याच्यावर FIR दाखल करण्याच्या पोलिसांनी कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि पोलीस कारवाई करतील. या जिल्ह्यामध्ये कुणाची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, अधिकाऱ्यांना कामापासून पळता येणार नाही, परंतु काम करत असताना अधिकाऱ्यांच्यावर दगडशाही किंवा गुंडगिरी करून कोण काम करायचा प्रयत्न करत असेल तर अशी कुठली गुंडगिरी या जिल्ह्यामध्ये चालू दिली जाणार नाही. प्रशासनाशी काय संपर्क करणार? त्यांच्याशी संपर्क केलेला आहे. शेवटी एक लक्षात घ्या, आता तुम्ही 2 शेतकरी आहे, तुम्हाला सांगितलं तू उचलू नको तर तुम्ही थांबताय का? हा तर राज्याचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे. त्यामुळं देशातला प्रत्येक शेतकरी आपला असताना शेवटी जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या हिताचं रक्षण केलं पाहिजे, आपली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीतून आपण बाजूला न जाता कलेक्टर महोदयांनी तिथल्या कलेक्टरशी चर्चा केलेली आहे. त्यांनाही वीज नियंत्रित ठेवण्याचा सूचना त्यांनाही दिलेल्या आहेत. त्यामुळं शेवटी आलेलं पाणी जे आहे ते पाणी जर कर्नाटकच्या बाउंड्रीतनं येत नसतं तर मग हा विषय उत्पन्न झाला नसता. पण शेवटी कर्नाटकचा निर्णय घ्यायची जबाबदारी कर्नाटकची आहे. या गोष्टी आपणही समजून घेतल्या पाहिजेत. त्या प्रत्येक वेळी सीमावर्ती भागाच्या बाबतीतला विषय आपण सांगतात. शेवटी त्या भागात लाईट कनेक्शन कमी, वीज कमी करावी का नाही करावी, विजेचं कनेक्शन थांबवावं का नाही थांबवावं, हा कर्नाटक सरकारचा विषय आहे. परंतु कर्नाटकच्या त्या भागातल्या कलेक्टरशी आपल्या कलेक्टरांची चर्चा झालेली आहे आणि आपले संपर्कात आहे. 2 वेळा झाला आणि सोलापूर जे काही पोलीस खात्याची बदनामी होती या संदर्भात आपण वस्तुस्थिती काही जाणून घेतली का? नाही, बिलकुल मी वस्तुस्थिती जाणून घेतलं आहे. आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी पहिल्या दिवसापासून वाळवा असेल किंवा अवैध धंद्याच्या बाबतीत माझी भूमिका आपल्याला माहिती आहे. तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सातत्यानं त्याच्या संदर्भात चर्चा होते. ही चर्चा जिल्ह्याची होऊ नये अशी आपल्या सगळ्यांच्या भावना राहते. शेवटी चांगल्या गोष्टीत जिल्ह्याची चर्चा व्हावी, चुकीच्या गोष्टीत होऊ नये. परंतु मी लवकरच येणाऱ्या 3, 4, 5, 6 दिवसामध्ये CP आणि आमचे SP यांच्यासोबत एक बैठक करेन आणि त्या बैठकीमध्ये या संदर्भातल्या ज्या माझ्याकडे आलेले इनपुट्स आहेत आणि बाकी ज्या काही कारवाई करायला लागतील त्या संदर्भात नक्की भूमिका घेऊ. फक्त कारवाया करायला लागल्यावर पुन्हा अनावश्यक कारवाई होत आहेत असं तुम्ही म्हणू नका, एवढीच माझी विनंती आहे. ज्यांना टेका केली ते कचरा डेपोवर जाऊन कचरा काढण्याचं काम करतायत का? एक विषय क्लिअर आहे की कुठलीच दुर्घटना ही कधीच चांगली नसते आणि आपल्यासाठी भूषणाव कधीच नसते. त्या दुर्घटनेचा खेद तर व्यक्त केला आहे, त्यांना मदत केलेली आहे. पण शेवटी दुर्घटना घडून गेल्यानंतर तिथल्या लोकांना वाचवण्याचं काम मला शासन युद्ध पातळीवर करत आहे. आमचे मंत्री तिथं त्या ठिकाणी, आमचे आमदार लोकप्रतिनिधी आमचे ठाण मांडून तिथं बसलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं गेल्यानंतर वेगळं काय होणार आहे मला माहिती नाही. परंतु उलटं माझं म्हणणं आहे की प्रशासनाला काम करून दिलं पाहिजे. रेस्क्यू ऑपरेशनची टीम आहे तिला काम करून दिलं पाहिजे. उलटं नेते मंडळींनी तिथं कमीत कमी जावं की जेणेकरून त्या ठिकाणी प्रोटोकॉल आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीमध्ये लोकांनी अडकून पडू नये. ह्याच पद्धतीची भूमिका असते. मुख्यमंत्री महोदय अख्ख्या राज्यातल्या सगळ्या स्थितीवर वॉरममधनं काय सातत्यानं लक्ष देत असतात. आता आपण बघितलं असेल जेव्हा अतिवृष्टी झाली मागच्या 5-7 दिवसापूर्वी तेव्हा मुख्यमंत्री स्वतः 2-2, 3-3 तास वॉररूममध्ये बसून सगळ्या गोष्टीचा आढावा घेत होते आणि सगळ्या ठिकाणी कशी मदत करता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न करत होते. त्यामुळं मुख्यमंत्री महोदयांनी कसं काम करावं हे बिनकामाच्या माणसाकडून ऐकण्याची आवश्यकता नाही. मग तुम्ही आता बैठकीमध्ये म्हणालात की असेल आणि लोकांसमोर कधीपर्यंत येईल? नाही, आपण बघतो की 30 लाख घरं मंजूर करत असताना सोलापूर जिल्ह्यासाठी आपण जवळजवळ माझ्या हिशोबानं 60,000च्या आसपास घरं सोलापूर जिल्ह्यासाठी आपण मंजूर केलेली आहेत आणि त्यातली काही घरं ज्या वेगानं काम व्हायला पाहिजे होतं ते काम झालं नाही. मी खेद व्यक्त केलेलाच आहे त्या संदर्भात.
त्या संदर्भात मी सूचना देऊन आता करतो. कारण मी जेव्हा त्याचा आढावा घेतला तेव्हा सोलापूर मागं आहे हे लक्षात आलेलं आहे. पुन्हा नव्यानं घराचा सर्वे करण्यासंदर्भातल्या सूचना दिल्या होत्या, तोही सर्वे कंप्लीट झालेला आहे. प्रत्येक बेघराला घर मिळालं पाहिजे ही भूमिका माननीय मोदीजींची आहे, आमच्या देवेंद्रजींची आहे. त्यामुळे मी मगाशी सविस्तर त्या विषयावर बोललो आहे. पुन्हा तेच रिपीट करण्याचा की अनुदानामध्ये काही वाढ असेल का आणि काही अनुदानामध्ये केंद्रीय अनुदानामध्ये राज्य सरकारनं 50,000 रुपयाची वाढ केलेली आहे. 21,000 रुपये वाळूसाठी खर्च होतात, ते वाळू मोफत देण्याचा निर्णय घेतलेला आहे जवळजवळ. त्यामुळं लाभार्थ्याला वाळूचे 20,000 वाचतील आणि 50,000 रुपये ही मदत होते. साधारण 60,000 ते 70,000 रुपयाची अतिरिक्त मदत हे राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते. पुढच्या DPC पर्यंत तुमच्या मनात आहे ते माझ्या ध्यानात आहे. त्यामुळं तुमच्या मनातली गोष्ट पूर्ण होईल. लवकरच DPDC अस्तित्वात येईल, DPDCची कमिटी अस्तित्वात येईल. लवकरच DPDCचे जिल्हा परिषदेतले आणि नगरपालिकेतलेही सदस्य प्लॅनिंग कमिटीवर येतील. त्यामुळे तुमच्या मनातल्या गोष्टी मी कायम ध्यानात ठेवत असतो. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. कलेक्टर साहेबांनी त्यांना पत्र दिलं की फंड तुम्हाला DPCचा दिला जाईल. कुठलं काँग्रेसच्या मी काही पत्र दिले मी पत्र दिलं. खासदारांनी उपोषणाचा इशारा दिला होता. आता तुम्ही बैठकीला होता, तुम्ही बैठकीत होता. बैठकीच्या चर्चेचा साक्षीदार असताना अशा पद्धतीचा प्रश्न विचारणं मला वाटतं उचित नाही. खासदार मोदींनी निधी वाटपाबद्दल कुठेही प्रश्न उपस्थित केलेला नाही, कुठलीही चर्चा झालेली नाही. आणि असं असताना आपण विनाकारण वाद निर्माण करण्याची आपली जी कायमची विषय आहे तो विषय आपण थांबावा अशी माझी विनंती आहे. खूप खेळीमेळीमध्ये आज जिल्हा प्लॅनिंग कमिटीची बैठक झालेली आहे आणि त्यामध्ये सगळ्याच विषयावर प्रत्येकाने मांडलेल्या प्रत्येक विषयावर चर्चा झाली आणि त्या विषयावर सोल्युशन देण्याचा प्रयत्नही केलेला आहे. त्यामुळे सोलापूरची जिल्हा परिषद प्लॅनिंगची कमिटीची बैठक ही आदर्शवत बैठक राज्यामध्ये सातत्यानं होते. आपण बघितलं 2025 पासून जी बैठक पहिली असेल, दुसरी असेल आणि तिसरी असेल, शांततेनं कुठलाही गडबड गोंधळ न करता, दंगा न करता, अवास्तव चर्चा न करता अगदी शांततेनं खेळीमेळीमध्ये DPDCची बैठक पूर्ण झालेली आहे आणि याचं कौतुक मला वाटतं तुम्हालाही असणं अपेक्षित आहे. आता रावताना काही काम राहिलं नाही आणि बिनकामाच्या माणसाच्या डोक्यातनं आलेल्या बिनकामाच्या गोष्टीवर चर्चा होणं उचित नाही. माझं म्हणणं आपल्याला आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेऊन आज सरकार ताकदीनं काम करते आणि मी आपल्याला सांगतो की येणाऱ्या 5च्या वर्ष आदरणीय देवेंद्रजींच्या 3.5 वर्ष राहिलेल्या सगळ्या वर्षी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करतील आणि त्यांचं काम सर्वोत्तम चाललेलं आहे. आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प, दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प, रस्त्याचं जाळं असेल, मेट्रोचं जाळं असेल, ही सगळी कामं आपण बघतोय की एक बदललेली मुंबई आपण बघत असो, बदललेली शहरं बघतोय आपण. ही सगळी कामं ज्या नेतृत्वाखालीच्या सरकारखाली होत आहेत ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे देशातले सगळ्यात मजबूत आणि देशातले सगळ्यात कर्तृत्ववान क्रियाशील मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत. त्यामुळं अशा अनावश्यक चर्चा, स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं बिन काड्यापिटीची आग लावून काय होतंय का हे बघण्याचा जो व्यवसाय आहे तो व्यवसाय चालणार नाही. जर तुम्ही पाठकाम करणार असेल तर आयुक्त असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करणार. शहरातल्या नाल्यांचा गंभीर प्रश्न आहे. नाही, आपण दोन्ही बाजून आपण चर्चा करत असतो. आम्ही आता परवानगी दिली तर तुम्ही म्हणणार का दिली याची चर्चा होईल. आम्ही नाही दिली तर मग लोकांची घरं का पाडताय, लोकांना का अडचणीत आणताय, लोकांना रस्त्यावर का आणताय याची चर्चा होईल. त्यामुळे एका प्रश्नाला 2 बाजू असतात. पण मी या ठिकाणी सांगेन, लेआउट मंजूर झाला असेल आणि तो नदीपात्रात असेल तो लेआउट रद्द करू. पण जे बांधकाम आहे, ज्यांनी घरं बांधलेली आहेत ते जर त्या लाईनमध्ये आलं तर मात्र त्या घराचं संरक्षण आपल्याला करावं लागेल. त्यासाठी नाला नदी हा विषय बाजूला ठेवून संबंधित नाला वेळ पडली तर आपण त्याची खोदाई करू,
त्याच्यामधून खोलीकरण करू, त्यातून जो विसर्ग आहे तो त्याच्यातून त्याला जागा कशी मिळेल याची काळजी घेऊ आणि त्या ठिकाणी बांधकामांचं संरक्षण करण्याची जबाबदारी शेवटी या शहराचे नागरिक, आमदार म्हणून, प्रतिनिधी म्हणून, मी पालकमंत्री म्हणून आमची जबाबदारी आहे की जनतेच्या हिताचं रक्षण करणं, लोकांच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं. पण एक आहे, आता इथून पुढे मात्र कुणालाही तिथे परवानगी दिली जाणार नाही. तो इथून पुढचा कुठलाही लेआउट मंजूर करत असताना, बांधकाम मंजूर करत असताना महापालिकेनं त्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. कलेक्टर महोदयांनी त्याच्या संदर्भात काळजी घेतलेली पाहिजे. पुन्हा प्रश्न निर्माण करायचे आणि पुन्हा ते प्रश्न घेऊन छातीवर यायचं असं जे काम चालू आहे ते आता कधीतरी थांबलं पाहिजे. त्यामुळं प्राप्त परिस्थितीमध्ये कुणाच्याही घराला धक्का लागू दिला जाणार नाही. सगळ्या घरांचं रक्षण आपण करू. वेळ पडली तर नदीचं किंवा नाला, नदी जे काय असेल त्याचं खोलीकरण करू आणि त्यातून पाण्याला वाट करून देऊ.